नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आपण आहोत ठाण्यातील संविधान चौकामध्ये। माझ्या पाठीमागे जर आपण बघाल तर या ठिकाणी आपल्याला बामसेफचे सर्व या ठिकाणी आपल्याला पदाधिकारी बघायला मिळतोय। ओडिशा राज्यामध्ये बामसेफचं 42वे आंदोलन अधिवेशन होणार होतं, पण मात्र ते आंदोलन नाकारल्यानं, ओडिशा राज्यातल्या सरकारनं नाकारल्यानं संपूर्ण देशभरामध्ये विविध राज्यामध्ये या ठिकाणी आपणाला अशा प्रकारचे आपणाला आंदोलन बघायला मिळत आहेत। त्या अनुषंगानं माझ्याशी बंधू जोडलेले आहेत। बंधू, हे 42 आपलं आंदोलन रोखल्यानंतर अनेक राज्यामध्ये देशभरात सर्वत्र आपणाला अशा प्रकारचे त्याग बघायला मिळतोय, काय वाटतं? ओडिशा राज्यामध्ये बामसेफ आणि भारत मुक्ती मोर्चाचं राष्ट्रीय अधिवेशन 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2 दिवस 26 आणि 27 बामसेफचं आणि भारत मुक्ती मोर्चाचं 28, 29, 30 असं 5 दिवस होतं। आणि तिथे पोलीस कमिशनरनी आम्हाला 2 महिने अगोदर परवानगी देऊन आणि तेथील नगर परिषदनी परवानगी देऊन सुद्धा मग केंद्र सरकारकडून राज्य सरकारवर दबाव आणल्यामुळे, भाजपचं सरकार दोन्ही ठिकाणी असल्यामुळे 3 दिवस अगोदर म्हणजे 23 तारखेला ते काम थांबवण्यात आलं आणि आमची परवानगी रद्द करण्यात आली। हे संविधानाच्या आर्टिकल 19 प्रमाणे जे मूलभूत अधिकार आहेत या देशातल्या नागरिकांचे, त्याचं हनन आहे। आणि त्यामुळे मूलनिवासी नायक वामन मेश्राम साहेबांनी 4 चरणामध्ये हे आंदोलन जाहीर केलं होतं। त्याच्यातलं पहिलं चरण 7 जानेवारीला होतं, ते कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन करण्यात आलं। आता हे दुसरं चरण आहे जे 15 तारखेला संपूर्ण देशात होतं, पण इथं महानगरपालिकेच्या महाराष्ट्रात जे निवडणुका होत्या त्यामुळे ते 19 तारखेला आज घेण्यात आलं आणि 28 जानेवारीला रॅली काढून मोर्चा कलेक्टर ऑफिसवर येऊन निवेदन देण्यात येणार आहे। आणि शेवटचं आणि चौथं चरण 22 फेब्रुवारीला RSS हेडक्वार्टर नागपूरला रेशीमबागमध्ये महामोर्चा नेऊन त्यांना घेराव टाकण्यात येणार आहे। कारण की हे मूलभूत अधिकार म्हणजे नागरिकांच्या मूलभूत अधिकारावर गदा आणणं आणि संविधानच बायपास करणं आणि संविधान म्हणजे मानणंच नाही, हे फार गंभीर बाब आहे। येथील बहुजन समाजाने याची गंभीर दखल घ्यावी आणि जे आपल्या बहुजन महापुरुषाचे विरासत आणि समानता ते द्योतक आहेत, त्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी होऊन साथ सहयोग करावा हीच विनंती। जय भीम, जय मूलनिवासी, जय भारत। धन्यवाद। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून प्रत्येकाला जगण्याचा, त्याचबरोबर आंदोलनाचा मूलभूत अधिकार दिला। लोकशाहीचा उत्सव आपण काही दिवसापूर्वी साजरा पाहिला, पण संविधानानं दिलेल्या कुठंतरी त्याची पायमल्ली होते का? त्या अनुषंगानं आपलं होणारं जे अधिवेशन होतं, मात्र ते अधिवेशन नाकारलं। आपण एकीकडे म्हणताय दबाव तंत्र आहे, पण देशामध्ये अजून सुद्धा तोच काय? या देशामध्ये भारत मुक्ती मोर्चा आणि बामसेफ ह्या संघटनेचं राष्ट्रीय अधिवेशन होतं। त्या अधिवेशनामध्ये 60 विषय होते। हे 5 दिवसाचं होतं। देशभरामधून बहुजन समाजाचा इंटलेक्च्युअल वर्ग येणार होता। या 42व्या राष्ट्रीय अधिवेशनाला ओरिसा राज्याच्या सरकारने परवानगी दिली होती, नगर परिषदेने, आणि अचानक 23 तारखेला आमची परवानगी, भारत मुक्ती मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनाची आणि बामसेफच्या राष्ट्रीय अधिवेशनाची परवानगी नाकारली गेली। परवानगी नाकारली गेलं म्हणजे काय चालू आहे या देशामध्ये? आम्हाला रितसर परवानगी मिळाली नगर परिषदेची, आमचे लोक ऑन द वे होते। 41 वर्ष भारतामध्ये राष्ट्रीय अधिवेशन झालं, काय प्रॉब्लेम नाही आला। आणि आता भाजपाचं सरकार आहे ओरिसामध्ये आणि भारतामध्ये, तो 42व्या राष्ट्रीय अधिवेशनाला विरोध केला जातो। म्हणजे या देशातल्या विचारवंतांच्या विचाराला जर वाव नसेल, त्यांना अधिकार नसेल, तर मग जे कलेक्टर साहेब, जे कोर्ट आम्हाला न्याय मिळवून देतं, ते प्रशासन जर आमच्या विरोधात जात असेल आणि आमच्या फंडामेंटल राईटचं व्हायोलेशन करत असेल, तर ही बाब फार गंभीर आहे। म्हणून आम्ही ओरिसाच्या हायकोर्टामध्ये गेलो। ओरिसाच्या हायकोर्टामध्ये आम्ही रीट दाखल केलं।
त्या हायकोर्टाने आम्हाला 4 तारीख दिली. अरे बाबा नो, आमचा कार्यक्रम 26 तारखेला आहे, आम्ही त्यांना सांगतो, आणि 4 तारखेला देऊन मग उपयोगाचं काय? हे एवढं फंडामेंटल राईटच्या संदर्भातले विषय आहेत. जजेस बसवलेले आहेत, ते कुणाला पगार दिला जातो? जजेसना. जजेसला जनतेच्या पगारातून पगार दिला जातो. आणि जजेसकडे जर अशा गंभीर गोष्टीकडे जर वेळ नसेल ना, तर मग ही न्यायपालिका, हे शासन प्रशासन काय कामाचं आहे? संविधानाचे कुठेतरी पायमल्ले होते. अरे संविधानाची पायमल्ली म्हणजे हा देश भाजपाचं सरकार आल्यावरती, भाजपा सरकार असे SC ST ओबीसीच्या विरोधात, महिलांच्या विरोधात, सामान्यांच्या विरोधात कायदा करत आहेत की त्यांचं जीवन मुश्किल जगणं होणार आहे. जर भारताची संविधानाचं जर पायमल्ली होत असेल आणि लोकशाही खतम होणार असेल, तर भारत मुक्ती मोर्चा आणि बहुजन मुक्ती पार्टी कदापि सहन करणार नाही. या देशामध्ये, जवळच्या राज्यामध्ये, जवळच्या राष्ट्रामध्ये, नेपाळमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. त्याला तो कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण करण्यासाठी त्या नेपाळच्या शहरातलं शासन प्रशासन जबाबदार होतं, जनता जबाबदार नव्हती. काय असा 7 तारखेला जेव्हा आम्ही कलेक्टर साहेबांना भेटायला गेलो, तेव्हा आम्ही त्यांना प्रश्न विचारला की काय तुम्ही हे पाहता का? तुम्ही या देशामध्ये, तुम्ही लोक सरकारचा पगार, सरकारी नोकर जनतेच्या कष्टाचा टॅक्स वसूल करून त्यातून पगार घेता, आणि तुम्ही लोक जनतेच्या विरोधात काम करता, हे बरोबर नाही आहे. पुढील काय असणार आपली पुढील भूमिका काय? पुढील भूमिका या बामसेब या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष, भारत मुक्ती मोर्चा या राष्ट्रीय संघटनेचे अध्यक्ष माननीय आदरणीय वामन मेश्राम साहेबांनी या देशामध्ये भूमिका घेतलेली आहे, ती लिखित आहे. आणि ही लिखित भूमिका आम्ही आमच्या आदरणीय मान्यवर राष्ट्रपती साहेबांना कळवलेला आहे. राष्ट्रपती साहेबांनी निर्णय घ्यायचा आहे, कारण खालचं शासन प्रशासन झोपलं असेल तर राष्ट्रपतींनी जागा राहिलं पाहिजे, नाहीतर नेपाळ होऊ शकतं. बामसेबच्या राष्ट्रीय अधिवेशनाला विरोध करणं म्हणजे या देशातल्या भारताच्या संविधानाला विरोध करणं आहे, आणि हा विरोध कधी आम्ही खपवून घेणार नाही. 7 तारखेला आम्ही पत्रव्यवहार केला. आज 19 तारखेला महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यामध्ये आज आमच्या मूलभूत हक्क अधिकारासाठी आम्ही शासनाची परवानगी घेऊन आलेलो आहोत. मग जर आम्हाला परवानगी लागते तर आमची परवानगी शासन प्रशासन कशी नाकारते, आणि हायकोर्ट त्याला कसा आमच्या विरोधात जातं? तो येणाऱ्या काळामध्ये आम्ही पुन्हा एकदा रॅली काढणार आहोत भारतभर 727 जिल्ह्यांमध्ये, आणि 700 जिल्ह्यांमध्ये रॅली निघेल. आणि 727 जिल्ह्यामधून 22 फरवरीला, कारण भाजपा सरकार निर्णय घेतं आणि त्याच्या आडून RSS हस्तक्षेप करत आहे हे आम्हाला दिसत आहे. या देशातल्या भारताच्या अन्य मीडियाला, सोशल मीडिया याची दखल घेतो, परंतु भारतातला मुख्य मीडिया याची दखल घेत नाही. तर मुख्य मीडियाने याची दखल घेतली पाहिजे, आणि या देशामध्ये लोकशाही आणि या देशातलं संविधान वाचवण्यासाठी आणि बहुजनांचे, भारतीयांचे मूलभूत अधिकार संरक्षण होण्यासाठी आम्ही आज धरण्याला बसलेलो आहोत. याची शासन प्रशासनाने योग्य ती दखल घेतली पाहिजे, आणि आम्हाला न्याय मिळवण्यासाठी जर आंदोलन करावं लागत असेल तर शासन प्रशासनाची आणि न्यायपालिकेची आवश्यकता नाहीये, कारण आम्ही शासन प्रशासनाला जनता सांभाळते. तो जनतेच्या विरोधात आज जर निर्णय होत असेल आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असेल तर भारत मुक्ती मोर्चा, मी बहुजन मुक्ती पार्टी या राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे, आम्ही तीव्र आंदोलन करू. आणि या आंदोलनाला या देशाचं भारत सरकार आणि त्या राज्याचे राज्य सरकार जबाबदार असेल, यांनी त्याची गंभीरतेने नोंद घ्यावी. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय मुलनाथ. आपण बघू शकतो अधिवेशन नाकारल्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये त्यांचा विरोध होत असताना मात्र खऱ्या अर्थानं कायदा मोठा, संविधान मोठं का देशातलं सरकार मोठं, हा प्रश्न निर्माण होतो. पण एकीकडे असा संपूर्ण जरी प्रकार घडत असेल तर मात्र लोकशाहीवर कुठेतरी गदा येते का? ह्या देशातली लोकशाही आणि लोकशाहीचा कुठंतरी आपणाला पायमल्य होते का, हेही पाहणं अपेक्षित आहे. कॅमेरामॅन शमिका गंद्रे सम, रिपोर्टर सागर पाटील, ठाणे.